श्री पतंजलि महामुनये नमः। आतापर्यंत 40व्या सूत्रापर्यंत आपण चित्त परिक्रमाचं प्रकरण हे हाताळलं. अत्यंत मनोवेधक मनोहारक असं ते प्रकरण होतं. अर्थात चित्त परिक्रमाद्वारा, चित्ताच्या विशुद्धीद्वारा, चित्ताच्या परिशुद्धीद्वारा काय प्राप्त होतं तर चित्ताचा प्रसाद प्राप्त होतो. चित्ताचा प्रसाद, चित्त प्रसादनम, चित्त प्रसादनम ते विधी आहेत. त्यामुळे त्या विधीद्वारा चित्त प्रसादित होत असतं. आणि चित्ताचा प्रसाद काय असतो हे आपण आपल्या संदर्भात पाहिलं. आपल्या संदर्भामध्ये काय होतं तर चित्ताचं वादळ शमतं. चित्त वादळाने विनिर्मुक्त होतं. चित्तात कुठल्याही प्रकारचे अचके नसतात, वादळ नसतं, ज्वालामुखी नसतात, भूकंप नसतात, मनोकंप नसतात. स्पष्ट शब्दात सांगायचं म्हणजे जसा धरणीकंप आपल्याला माहिती असतो, धरणीकंपाने काय होतं ह्याची आपल्याला कल्पना आहे, भूकंपाने काय होतं याची आपल्याला कल्पना आहे. पण आपल्या मनामध्ये सतत कंपन असतं, सतत कंप असतात, मनोकंप असतात, चित्तकंप असतात. चित्तामध्ये सतत वादळं असतात. आणि आपण या तंत्रांद्वारा वादळ विनिर्मुक्त होतो. चित्ताची अशांतावस्था जाते आणि चित्तामध्ये शांतावस्था येते. चित्त शांत होतं, समाधानी होतं, प्रसादित होतं, प्रसन्न होतं. याचा आपल्याला अनुभव येऊ शकतो. चित्त परिक्रमाची फलश्रुती काय आहे ही गोष्ट आपल्याला अनुभवगम्य आहे. ती या स्तरावर आहे, या थरावर आहे की आपलं अशांत चित्त शांत होतं, चित्त समाधानी होतं, प्रसन्न होतं, प्रसादित होतं. पण असं आहे की जो प्रथित योगी असेल त्याने जर हीच तंत्र वापरली, त्याने सुद्धा मैत्री करुणा मृदा उपेक्षाणाम सुखदुःख पुण्य विषयाणाम भावना ही वापरली. प्रच्छर्दन विधानाभ्याम वा प्राणस्य विषयवती वा प्रवृत्ती उत्पन्न मनसा स्थितिबंधनी विशोका वा ज्योतिष्मती वीतराग विषम वा चित्तम स्वप्न निद्रा ज्ञानालंबनम वा यथाभिमत ध्यानात वा, हीच जरी तंत्र त्या योग्याने वापरली की ज्याचं चित्त हे, ज्याच्या चित्ताचा स्थायी भाव म्हणजे समाधान आहे, शांती आहे, प्रसन्नता आहे, या गोष्टी ज्याला प्राप्त करून घेण्याच्या नसतात तर त्याला प्राप्य असतात. त्याची चित्तभूमी कशी असते की त्याच्या चित्तामध्ये ना वादळ, ना कुठले उद्रेक, ना कुठले अचके. चित्त हे शांत धर्माला प्राप्त असतं. त्या ठिकाणी तो स्थायी भाव असतो. चित्तामध्ये समाधान हा स्थायी भाव असतो, प्रसन्नता हा स्थायी भाव असतो. मग अशा योग्याने जर ही तंत्र वापरली तर त्याला काय प्राप्त होतं हा कल्पनागम्य विषय आहे. आपल्याला काय प्राप्त होतं हे अनुभवगम्य. योग्याला काय प्राप्त होऊ शकतं हा कल्पनागम्य आहे. पण कथसूत्रात सांगितलं की कल्पना करण्याचं कारण नाही, सूत्रकार आपल्याला सांगून जातात. सूत्रकाराने आपल्याला सांगितलं, याविषयी सांगितलंय. परमाणु परम महत्त्वांतोस्य वशीकारः असं गतसूत्रात सांगितलं. तर होतं असं की योग्याचं जे समाधानी, शांत, प्रसन्न, प्रसादित, निर्वलय, निष्कलंक असं जे चित्त असतं, त्या चित्तामध्ये ज्यावेळेला परिक्रम हे परिष्कृत होतं. आणि जर त्या ठिकाणी परवशिकार जर प्राप्त झाला तर चित्त हे परिक्रमित असतं. त्याचं चित्त जर परिक्रमित असेल, सतत परिक्रमित असेल, तर योग्याचं चित्त एखाद्या निर्मळ स्फटिकासारखं होतं असं सूत्रकार सांगतात. एखाद्या निर्मळ अशा स्फटिकासारखं, सुशुभ्र अशा स्फटिकासारखं असं होत असतं. आणि तसं झाल्यानं असं आहे की जसं स्फटिकाखाली तुम्ही तांबडं फूल धरलं तर स्फटिक तांबडं होतं, पिवळं फूल धरलं तर स्फटिक पिवळं होतं, गुलाबाचं फूल धरलं तर स्फटिक गुलाबी होतं. हा स्फटिकाचा धर्म आहे. तोही अस्खलित अभिजात असा जो स्फटिक आहे, त्या स्फटिकाचा हा धर्म आहे की
जी गोष्ट त्याच्या खाली येईल त्याचा रंग तसा बनेल. स्फटिक हा तदाकार होतो, तन्मय होत असतं. चित्त हे तदाकारापन्न होतं. त्याच्या खाली गुलाबाचं फूल धरलं तर ते गुलाबाकारापन्न होईल, गुलाबाच्या रंगाचं होईल, गुलाबी रंगाचं होईल, त्याला तदाकारापत्ती प्राप्त होईल, समानाकारापत्ती प्राप्त होईल. त्याच्या खाली जर तांबडं फूल धरलं तर त्या ठिकाणी त्याला, समजा जास्वंदीचं फूल धरलं त्याला जास्वंदाकारापत्ती प्राप्त होईल, समानाकारा प्राप्ती होईल. असा जो त्या अभिजात मणीचा जो धर्म आहे, स्फटिकाचा जो धर्म आहे, तो धर्म या चित्ताला प्राप्त होत असतो. आणि त्यामुळे त्या चित्ताच्या खाली जो कुठला विषय येईल त्याचा आकार हे चित्त घेत असतं. त्याला तन्मयता असं म्हणता येतं. चित्ताला त्या ठिकाणी तन्मयता प्राप्त होते. तत्थता आणि तन्मयता, तत्थता तदंजनता प्राप्त होते. तदंजित होतं, त्याने अंजित होतं. चित्त त्या रंगाने अंजित होतं. स्फटिकाखाली तांबडा रंग, स्फटिक हे तांबड्या रंगाने अंजित होतं, तदंजित होतं. तर तसाच प्रकार या ठिकाणी होतो. आणि म्हणूनच सूत्रकार त्याचा निर्देश करताना म्हणतात की त्याला तत्थता आणि तदंजनता प्राप्त होते. तर हा प्रकार आता ते सांगण्यासाठी 41वे सूत्र आरंभ करतात. तर एकूण काय, तर पूर्वोक्त चित्त परिकर्माद्वारा चित्तातला रजोगुण आणि तमोगुण ह्यांच्यामध्ये जबरदस्त असा संकोच येऊन जवळजवळ निवृत्ती होते. त्या गुणांची निवृत्ती होते, रजतम गुणांची जवळजवळ निवृत्ती होते. आणि त्यामुळे त्याला अभिजात स्फटिकाचं स्वरूप प्राप्त होतं. आणि त्यामुळे त्याला कुठलाही साक्षात्कार होऊ शकतो. आता हा प्रकार, ज्याची सगळी प्रक्रिया, मनोवैज्ञानिक प्रक्रिया, समानाकारापत्तीची प्रक्रिया, समाधीची प्रक्रिया मनोवैज्ञानिक संकल्पनेद्वारा मांडण्यासाठी सूत्रकार सांगतात. 41व्या सूत्राचा आरंभ करतात. क्षीणवृत्तेः अभिजातस्यैव मणेः ग्रहीतृग्रहण ग्राह्येषु तत्सतदंजनता समापत्तिः. अर्थात परिकर्माद्वारा स्थिरता प्राप्त झालेलं चित्त, आपण असं पाहिलं त्या ठिकाणी मनाचा स्थिती निबंधनी असा एक प्रकार होता. नंतर म्हणजे मनाला स्थिरता प्राप्त, चित्ताला स्थिरता प्राप्त करून देणारा प्रकार म्हणजे परिकर्माद्वारा चित्त स्थिर स्थावर झाल्यानंतर एखादं सरोवर जर ज्यावेळेला ते स्थिर स्थावर अचल होतं त्यावेळेला आपल्याला त्या सरोवराचा तळ दिसतो. तशा प्रकारे या ठिकाणी सगळी वलय संपल्यानंतर, त्या चित्ताला स्थिरता प्राप्त झाल्यानंतर, परिकर्माद्वारा स्थिरता प्राप्त झाल्यानंतर ते चित्त स्वच्छ स्फटिकाप्रमाणे होतं. आणि क्षीणवृत्ती होऊन, आपलं चित्त हे क्षीणवृत्ती होऊन म्हणजे रजतम गुणांच्या ज्या वृत्ती आहेत त्या ठिकाणी क्षीण झालेल्या असतात. आणि त्यामुळे ग्रहण समानाकारत्व, ग्राह्य समानाकारत्व, ग्रहितृ समानाकारत्व हे ते चित्त घेत असतं. आणि तसं समानाकारत्व घेण्याच्या प्रकाराला समापत्ती असं म्हणतात. अशा प्रकारे या प्रकरणाचा आरंभ करण्यासाठी ते म्हणतात क्षीणवृत्तेः अभिजातस्यैव मणेः ग्रहीतृग्रहण ग्राह्येषु तत्सतदंजनता समापत्ती. असं आहे की पूर्वोक्त चित्त परिकर्माच्या प्रकरणामध्ये आपण असं पाहिलं की ती तंत्र हाताळल्यानंतर, चित्त परिकर्म केल्यानंतर चित्तामधले रजोगुण आणि तमोगुण यांचे परिणाम हे निवर्तित केले जातात. त्यांचं निवर्तन होतं, अपगत केले जातात. त्यांचे परिणाम हे अपगत केले जातात किंवा निगृहीत केले जातात. त्यांच्यावर निग्रह आणला जातो. रजतम गुणांच्या थैथयाटावर निग्रह आणला जातो. आणि रजतम वृत्तींचा त्या ठिकाणी अभाव किंवा अभिभव किंवा निवर्तन जे होतं त्याला सूत्रकार क्षीणवृत्ती असं म्हणतात. आणि सूत्राचा तो
आद्य शब्द आहे. सूत्रामधली ती आद्य संकल्पना आहे क्षीणवृत्ते. हे क्षीणवृत्ती म्हणजे रजतम वृत्तींचं रजतम वृत्तींचा अभिभव होणं, त्यांचा अभाव होणं, त्याला क्षीणवृत्ती असं म्हणतात. आणि अशी क्षीणवृत्ती आल्यानंतर काय होतं, अर्थात अभ्यास म्हणजे चित्तस्थैर्याचा प्रयत्न आणि वैराग्य म्हणजे विषयोपरम यांच्याद्वारा चित्तातले रजतम वृत्ती ह्या प्रत्यस्त होतात, लयगत जातात, त्यांचा प्रत्यस्त होतो, प्रत्यस्तगत होतात. आणि रजतम वृत्ती रहित अर्थात निस्तरंग असं जे चित्त ते शुद्ध स्फटिकवत किंवा शुद्धोदकाप्रमाणे, शुद्ध उदकाप्रमाणे निर्मळ होतं. अर्थात सूत्रगत शब्दांमध्ये सांगायचं म्हणजे अभिजात अस्सल अस्खलित स्फटिकाप्रमाणे पारदर्शक होतं. स्फटिक हा अत्यंत पारदर्शक असतो, स्वच्छपणे पारदर्शक असतो. हा शुद्ध स्फटिक जसा मला सांगितलं की तांबड्या फुलावर ठेवल्यानं किंवा तांबड्या फुलाच्या संपर्कानं तो तांबडा होतो, निळ्या फुलाच्या संपर्कानं तो निळा भासतो. म्हणजे त्याला तदाकारता, तद्रूपता, तद्रंगता येते. त्याला तदाकारता येते, तद्रूपता येते, तद्रंगता येते. आणि तो जो प्रकार आहे त्याला तदंजनता असं म्हणतात. आणि ही संकल्पना सुद्धा सूत्रामध्ये आलेली आहे. तदंजनता अशी संकल्पना आली आहे, ती एवढ्यासाठी आली आहे. तर ती तदंजनता असते किंवा ती तन्मयता असते. आणि म्हणूनच तन्मयता किंवा ही जी तदंजनता ती सांगताना सूत्रकार तदंजनता असा शब्द वापरतात. आणि ह्याचं स्पष्टीकरण करताना भोजवृत्तीमध्ये असं सांगितलंय, त्या ठिकाणी लक्ष जातं. तदंजनता तन्मयत्वम. तन्मयता म्हणजे काय, सूत्रामध्ये तदंजनता हा शब्द तुम्हाला दिसेल, त्याचा अर्थ तन्मयत्व. अर्थात चित्त या स्फटिकाप्रमाणे जेव्हा निर्मळ होतं, एकाच आलंबनानं ते आरक्त होतं. त्याच्या खाली एकच फूल धरलं असं, स्फटिकाखाली एक फूल धरलं तर ते त्यात तदरंग पावतं, तन्मय होतं. तर ते त्या आलंबनानं जसं आरक्त होतं तसा हा प्रकार या ठिकाणी असतो, चित्ताचा होतो. त्याला तत्स्थता असं म्हणता येतं. चित्ताला त्या स्फटिकवत झालेल्या चित्ताला त्यामध्ये स्थिती प्राप्त होते. अर्थात तत्स्थता म्हणजे प्रत्ययाकारता, प्रत्ययाकारता, प्रत्ययाकारता असं म्हणता येईल. भोजवृत्तीकार त्याच अर्थानं असं म्हणतात की तत्स्थत्वम तत्र एकाग्रता. अर्थात असं आहे की स्फटिकाखाली निळं किंवा तांबडं फूल धरलं तर स्फटिक हे त्या रंगाने उपरक्त होतं, तदंजित होतं. हा जो दृष्टांतातला प्रकार आहे तसंच चित्त हे स्फटिकवत बनतं. आणि चित्तापुढे जर एखादं तत्व आलं तर चित्त हे तदाकार तत्स्थ तन्मय होतं, तत्स्थ तदंजक होतं. तर असा हा सूत्रोक्त तस्थतेचा प्रकार आहे. आणि स्फटिकापुढे ते फूल समीप आलं असताना जसं स्फटिक तन्मयता घेतं तसंच स्फटिकवत चित्तानं एकाग्र भूमीत आलेल्या तत्वामध्ये तन्मयता घेण्याचा प्रकार हा या सूत्रामध्ये तदंजनता या सांगितलाय. म्हणजे चित्त आलंबनाकार आणि आलंबनमय होणं. आलंबनाकार म्हणजे तत्स्थ आणि आलंबनमय होणं म्हणजे तन्मय किंवा तदंजनम असा हा प्रकार आहे. अर्थात तत्स्थता म्हणजे आलंबनाकार आणि तदंजनता म्हणजे आलंबनमय आणि ती समापत्ती असते. आता ही तन्मयता कुठल्या कुठल्या विषयामध्ये येते हे सांगताना सूत्रकार म्हणतात ग्राह्य, ग्रहितृ, ग्रहण असे 3 वर्ग आहेत. ग्राह्य म्हणजे शब्द स्पर्श रूप रसगंध आदी विषय. ग्रहण म्हणजे
त्या ग्राह्यांना ग्रहण करण्याचं जे माध्यम असतं, अर्थात इंद्रिय संघात, त्यांच्या माध्यमाने आपण ते विषय समजून घेत असतो. त्यामुळे ग्रहण जे आहे ते ग्रहण म्हणजे इंद्रिय, आणि इंद्रियांच्या आकाराला ज्यावेळेला चित्त प्राप्त होतं, इंद्रियांमध्ये ज्यावेळेला इंद्रियांच्या स्वरूपामध्ये ज्यावेळेला चित्ताला तन्मयता येते, त्यावेळेला ती ग्रहण समापत्ती असते. म्हणजे शब्दस्पर्श रूपरसगंधादी विषयांमध्ये तन्मयता येण्यानं चित्त ही ग्राह्य समापत्तीला प्राप्त होते, आणि ज्यावेळेला इंद्रियांमध्ये त्याला तन्मयता येते त्यावेळेला त्याला त्या चित्ताला ग्रहण समापत्ती प्राप्त होते. आणि ग्राह्याचं ग्रहणांद्वारा ज्याद्वारा ग्रहण केलं जातं ती अस्मिता, त्याच्या तन्मयतेनं चित्ताला ग्रहितृ समापत्ती ही प्राप्त होत असते. अर्थात या संकल्पना अशा समजून घ्या की ग्राह्य म्हणजे विषय, ग्राहक म्हणजे ज्यासाठी विषय असतात तो, आणि ग्रहण म्हणजे ज्याद्वारा ग्राह्याला समजून घेतलं जातं, ग्राह्यांना प्राप्त करून घेतलं जातं ते ग्रहण. अर्थात इंद्रियांद्वारा आपण शब्दस्पर्शादी विषय घेतो, त्यामुळे इंद्रिय ग्रहण होतात आणि विषय हे ग्राह्य होतात, आणि ज्याच्यामुळे ज्याच्यासाठी त्या विषयांशी संपर्क साधला जातो, विषय भोग घेतला जातो, विषय ज्ञान प्राप्त करून घेतलं जातं, तो ग्राहक म्हणजे ग्रहितृ. तर अशा प्रकारे ग्राह्य, ग्रहण, ग्रहितृ या संकल्पना आपल्याला या ठिकाणी समजून घेता येतील. तर शब्दादी विषयांमध्ये तन्मयता येण्यानं ही ग्राह्य समापत्ती असते, इंद्रियांमध्ये तन्मयता येण्यानं ग्रहण समापत्ती असते, आणि विषयी जो असेल त्या विषयीच्या संदर्भामध्ये समापत्ती लागणं ही ग्रहितृ समापत्ती असते. अशा प्रकारे आपण सूत्रामधल्या काही संकल्पना समजून घेण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला. क्षीणवृत्ती म्हणजे काय, अभिजातस्य इव मणी म्हणजे काय, तर स्फटिक, आणि त्याद्वारा ग्रहितृ समापत्ती, ग्रहण समापत्ती, ग्राह्य समापत्ती ही कशी ही लागते असं म्हटल्यानंतर ग्रहितृ म्हणजे काय, ग्रहण म्हणजे काय, ग्राह्य म्हणजे काय, आणि त्यांच्यामध्ये तस्थ तदंजनता येणं म्हणजे काय, हे प्रकार आपण सूत्रातल्या संकल्पनांद्वारा समजून घेऊन समापत्तीचा एक सर्वसामान्य अर्थ प्राप्त करून घेतला. आता सूत्राच्या अर्थाचं अधिक आकलन करून घेण्यासाठी किंवा सूत्रार्थामध्ये अधिक गमन करण्यासाठी आपण भाष्याकडे वळलं पाहिजे. भाष्यकार व्यास असं म्हणतात की, अर्थात ते सूत्रात खोलताना असं म्हणतात की क्षीणवृत्ती इति प्रत्यस्तमित प्रत्ययस्य इति अर्थः. क्षीणवृत्ती म्हणजे प्रत्यस्थ म्हणजे लयगत झालेल्या जे प्रत्यय असतात ते क्षीणवृत्ती असतात. लयगत झालेल्या रजतम जे प्रत्यय आहेत, रजतम वृत्ती ज्या आहेत, रजतमात्मक ज्या वृत्ती आहेत, ते प्रत्यस्थ झाले तर ते लयगत झाले तर ती क्षीणवृत्ती असते. सोप्या शब्दात म्हणजे शांत झालेलं चित्त, शांत झालेली चित्तवृत्ती असा त्याचा एक सोपा अर्थ करता येईल. क्षीणवृत्ती म्हणजे ज्याद्वारा चित्तामध्ये वादळ उठतं, चित्तामध्ये जाड्य येतं, वादळ उठतं, असे जे रजतम गुण आहेत ते प्रत्यस्थ झाल्यानंतर, लयगत झाल्यानंतर जी चित्ताची अवस्था असेल ती शांत असेल, सौम्य असेल, प्रकाशमान असेल, ती क्षीणवृत्ती असते. आणि काय होतं की त्यामुळे चित्त कसं होतं तर भाष्यकार म्हणतात अभिजातस्यैव मणेरिति दृष्टांतोपादानम. ते म्हणतात की असं जर चित्त क्षीणवृत्ती झालं, रजतम वृत्ताने जर त्या वृत्ती जर क्षीण पावल्या तर त्या वृत्तीमुळे चित्त अभिजात स्फटिकाच्या प्रमाण होतं. म्हणून त्या दृष्टांताचं या ठिकाणी उपादान आहे, आणि म्हणून तो दृष्टांत या ठिकाणी सूत्रकार सांगतायत की चित्त हे स्फटिकवत होतं. असं आहे की
मग हे स्फटिक वत होतं म्हणजे काय? तर भाष्यकार म्हणतात, यथा स्फटिक उपाश्रय भेदा तत् रूपोपरक्त उपाश्रय रूपाकारेण निर्भासते तथा ग्राह्यालंबनोपरक्तम चित्तम ग्राह्य समापन्नम ग्राह्य रूपाकारेण निर्भासते. त्याचं म्हणतात की जसा स्फटिकमणी हा भिन्न भिन्न पदार्थांच्या सामिप्यानं किंवा उपाधी कारणानं, उपाश्रय कारणानं त्या त्या उपाधींच्या आकाराला प्राप्त होत असतं किंवा रंगाला प्राप्त होत असतं, किंवा स्फटिक हे तन्मय भासतं, किंवा कारण असं आहे की स्फटिक हे अनुरुक्त होतं, त्या वस्तूच्या आकाराने अनुरुक्त होतं, रंगाने अनुरुक्त होतं. तसंच ग्राह्यालंबनानं समापन्न झालेलं चित्त ग्राह्याकार होतं. तर ते स्फटिकाप्रमाणे झालेलं आहे, निर्मळ झालेलं आहे, शुद्ध स्फटिकाप्रमाणे अत्यंत पारदर्शक झालेलं आहे. त्यामुळे ज्यावेळेला ग्राह्य हे विषय त्याच्या पुढे येतील त्यावेळेला ते ग्राह्य समापन्न होईल, ग्राह्योपरक्त होईल, ग्राह्य वस्तूच्याने ते उपरक्त होईल, तदरंजित होईल, त्या तसा रंग घेईल, तदाकार घेईल, आणि त्यामुळे ती ग्राह्य समापत्ती असते. ती ग्राह्याकार होण्यानं, चित्त ग्राह्याकार होण्यानं ग्राह्याकारानं चित्त भासेल. स्फटिक जसा एखाद्या लाल फुलावर ठेवला, लाल फुलाजवळ ठेवला तर स्फटिक लाल रंगाने भासतो, लाल रंगाने अनुरुक्त होतो. तसं चित्त हे अनुरक्त होतं, ग्राह्य विषयाने अनुरक्त होतं, त्यामुळे तदाकार होतं, तन्मय होतं. आणि म्हणून म्हणजे इतका परिणामकारक दृष्टांत या ठिकाणी सूत्रकारांनी सांगितला आहे. त्याच्यावर आपल्याला चित्ताचं काय होतं हे या ठिकाणी लक्षात येतं. अर्थात ग्राह्याकार होऊन ग्राह्य समापत्ती लागते असं ते म्हणतात. तसंच काय होतं, तसंच ज्यावेळेला या चित्ताचा विषय भूत सूक्ष्म असतील त्यावेळेला ते भूत सूक्ष्म रूप भासतं, भूत सूक्ष्माकार होतं, भूत सूक्ष्म रूप भासतं. आणि तसंच तथा स्थूल आलंबनोपरक्तम स्थूल रूपम समापन्नम स्थूल रूपाभासम भवती. तसंच स्थूल आलंबनोपरक्त चित्त स्थूल आलंबनाकार होऊन स्थूल भूताकारानं किंवा स्थूलभूत रूपानं भासमान होतं. तसंच तथा विश्वभेदोपरक्तम विश्वभेद समापन्नम विश्वरूपाभासम भवती. तसंच समस्त वैश्विक पदार्थ जे आहेत विश्वभेदोपरक्त असं ते होऊन वैश्विक पदार्थाच्या आकारानं प्राप्त होऊन वैश्विक पदार्थाकार होऊन तद्रूपानं भासतं. हा ग्राह्य समापत्तीचा भाग या ठिकाणी भाष्यकार सांगतात. म्हणजे ग्राह्य समापत्ती सांगताना काय सांगतात, भूत सूक्ष्माकार होणं किंवा भूत स्थूलाकार स्थूलभूताकार होणं किंवा वैश्विक पदार्थ जे आहेत वैश्विक पदार्थांच्या आकारानं चित्त त्या भासणं, त्या आकारात भासणं, समापन्न होणं, अशा प्रकारे ग्राह्य समापत्तीचे 3 पोटवर्ग सांगितले जातात. हे जे ग्राह्य विषय ते कुठले आहेत, एकतर भूत स्थूल, भूत सूक्ष्म, स्थूलभूत किंवा सूक्ष्मभूत आणि वैश्विक समस्त पदार्थ. अशा प्रकारे हे पोटभेद ग्राह्य समापत्तीचे भाष्यकार सांगतात. आणि पुढे असं म्हणतात की तसंच तथा ग्रहणेषु अपि इंद्रियेषु द्रष्टव्यम. तसंच ग्रहणामध्ये इंद्रियात पाहावं. ज्या वेळेला चित्त इंद्रियाकार होऊन इंद्रियोपरक्त होऊन इंद्रियाकारानं भासित होईल ती ग्रहण समापत्ती असेल. म्हणजे असं आहे की जशी ग्राह्य समापत्ती सांगितली तशीच, अर्थात जशी ग्राह्य समापत्ती सांगितली तशीच आलंबनाच्या वर्गभेदानं, म्हणजे आलंबन बदललं, आलंबन आता इंद्रिय झाली आणि त्यामुळे काय झालं, इंद्रिय स्वरूपाने उपरंजित चित्त झाल्यानं, तत्स्वरूप झाल्यानं, तदाकार होऊन
ग्रहण समानाकारापत्ती घेऊन ग्रहण समापत्ती प्राप्त होते असं ते म्हणतात. अर्थात ग्रहण स्वरूपाकारतेनं म्हणजे इंद्रियाकारतेनं भास होतो ती ग्रहण समापत्ती असते. तसंच तथा ग्रहितृ पुरुष आलंबनोपरक्तम गृहीतृ पुरुष समापन्नम गृहीतृ पुरुष स्वरूपाकारेण निर्भासते. तसंच ग्रहितृ जो पुरुष आहे, विषयी आहे, चिन्मात्र जे तत्व आहे, या सगळ्या गोष्टींच्या मागे आधारभूत असलेलं बघणारा जो आहे तो ग्रहितृ, तो ग्राहक आहे. तर ग्रहितृ पुरुषानं आलंबनोपरक्त होऊन गृहीतृ पुरुष समापन्न होऊन गृहीतृ पुरुष स्वरूपाकारतेनं ज्याला चित्त भासतं ती गृहीतृ समापत्ती असते. आणि तसंच तथा मुक्त पुरुषालंबनोपरक्तम मुक्त पुरुष समापन्नम मुक्त पुरुष स्वरूपाकारेण निर्भासते इति. तसंच मुक्त पुरुष रूपी आलंबनानं उपरक्त चित्त मुक्त पुरुषाकार होऊन मुक्त पुरुष स्वरूपाकारानं निर्भासित होतं. अशा प्रकारे चित्ताची समापत्ती असते. आणि अशा प्रकारे चित्ताची अभिजात स्फटिकाप्रमाणे ग्राह्य ग्रहण किंवा ग्रहितृ विषयांमध्ये तत्स्थता आणि तदंजनता म्हणजे तदाकारता येणं ही समापत्ती असते. असं सांगताना ते म्हणतात तदेव अभिजातमणिकल्पस्य चेतसो ग्रहितृ ग्रहण ग्राह्येषु पुरुषेंद्रिय भूतेषु या तत्सदंजनता तेषु स्थितस्य तदाकारापत्ती सा समापत्ती इति उच्यते. अशा प्रकारे समापत्तीचा प्रकार ते विस्तृत करून सांगतात आणि तो सुबोध करतात. आता असं आहे की या ठिकाणी ग्राह्य समापत्ती, ग्रहण समापत्ती, ग्रहितृ समापत्ती असे सांगितले, त्याचे नेमके अर्थ काय? भाष्यकारांनी एवढं जरी त्या ठिकाणी विशदन केलं, अर्थ खोलून जरी सांगितला, तरी सर्वसामान्य माणसाला या ठिकाणी किंवा सर्वसामान्य अभ्यासकाला या ठिकाणी प्रश्न पडतोच की पुन्हा नेमकं आहे ह्याचा अर्थ काय. हा तत्वनिर्णय करण्याचा प्रसंग या ठिकाणी पहिल्यांदा प्राप्त होतो. आणि या प्रसंगी टीकाकारांमध्ये थोडे मतभेद सुद्धा आहेत. म्हणजे टीकाकारांनी हा प्रकार पुन्हा समजावून सांगण्याचा प्रकार केला, भाष्यकारांनी विस्तार केला, पुन्हा त्याच्याही मध्ये अजून विस्तार करून काहीतरी सखोल माहिती देण्यासाठी टीकाकारांनी प्रयत्न केला. आणि त्या प्रयत्नामध्ये थोडे मतभेदही उपटले, नाही असं नाही. त्यामुळे काय होतं की हे जे मतभेद आहेत तिकडं अभ्यासकाचं लक्ष जातं आणि म्हणजे अर्थात हे मतभेद अभ्यासकाचं लक्ष वेधतात. पण असं आहे की ते पाहण्यापूर्वी समापत्तीच्या संदर्भात आणि एक अनुषंगिक मुद्दा जो प्राप्त होतो तो आपण पहिल्यांदा पाहूया. म्हणजे आतापर्यंत आपण समापत्ती, ग्रहण, ग्रहितृ, ग्राह्य समापत्तीचे अर्थ भाष्याच्या साह्यानं आपण समजून घेतले. अजून बराच त्यामध्ये आपल्याला अर्थगमन करायचे. त्या ठिकाणी केलेली अर्थमीमांसा एक पुरेशी नाहीये. पण ती करण्यापूर्वी एक अनुषंगिक मुद्दा निघतो, तो बघूया. की असं आहे की सांख्ययोगामध्ये ज्ञान प्रक्रिया अशी मानली आहे की जेव्हा बुद्धी एखाद्या विषयाचे ज्ञान करविते तेव्हा ती तदार्थाकार होते. म्हणजे सांख्ययोगाची जी ज्ञानमीमांसा आहे, ज्ञानप्रक्रिया सांगताना त्या ठिकाणी असं म्हटलं जातं की ज्यावेळेला बुद्धितत्व त्या विषयाच्या आकाराला प्राप्त होतं, तदर्थाकार होतं, तदाकार होतं, त्याशिवाय आपल्याला ज्ञान होत नाही. म्हणजे सर्वसामान्य जे आपल्याला ज्ञान होत असतं त्यामध्ये सुद्धा बुद्धीला तदाकारता घ्यावी लागते, असं एकूण सांख्ययोगाची ज्ञानमीमांसा सांगून जाते. आणि बुद्धी ही अर्थाकारतेला प्राप्त झाल्या वाचून अर्थज्ञान किंवा अर्थसंवेदना होऊ शकत नाही. त्यामुळे कोणत्याही लौकिक ज्ञानाला, कुठल्याही लौकिक अशा ज्ञानाला चित्ताची पदार्थ रूपापत्ती आवश्यक असते. त्याशिवाय आपल्याला त्या विषयाचं ज्ञान होत नाही. आणि म्हणून काय होतं की समोर विषय असतो अनेक वेळेला, पण आपल्याला तो विषय समजत नाही, दिसत नाही, कळत नाही, ऐकू येत नाही. कारण आपलं लक्ष हे विचलित झालेलं असतं, दुसरीकडे लक्ष असतं, दुसरीकडे व्यग्र असतं,
चित्त दुसरीकडे व्यग्र असल्यानं आपल्याला समोरची वस्तू दिसत नाही, किंवा समोरच्या विषयामध्ये आपलं चित्त अव्यग्र असतं, भरकटत असतं. असे अभ्यास करताना, शाळेमध्ये मास्तर शिकवत असताना वर्गात आपल्याला लक्ष नसतं. ही आपली समस्या आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. वर्गात लक्ष नसतं म्हणजे त्या ठिकाणी चित्त अव्यग्र असतं. किंवा वर्गामध्ये शिकवत असताना खेळामध्ये आपलं लक्ष असतं, म्हणजे खेळामध्ये चित्त व्यग्र असतं आणि मास्तराने प्रश्न विचारला तर काय प्रश्न विचारला ह्याचा पत्ता नसतो आणि मग छडी खावी लागते. म्हणजे प्रश्न काय असं जरी विचारलं तरी आपला प्रश्न सांगता येत नाही, मग उत्तर काय येणार बोंबलायला. मास्तर एक प्रश्न टाकतात कारण त्यांना लक्षात येतं की हा खिडकीतून बाहेर बघतोय आणि काहीतरी विचार चालू आहे, आणि आपलं मन त्यावेळेला खेळामध्ये असतं, काहीतरी संध्याकाळी काय खेळायचा हा विचार करत असतो. आणि शिक्षक आपल्याला उठवतात, प्रश्न विचारतात, प्रश्न एक आणि त्याचं उत्तर विचारतात. आपल्याला उत्तर येत नाही. उत्तर येत नाही म्हटल्यानंतर मास्तर विचारतात प्रश्न काय सांग बरं, तर तोही सांगता येत नाही, म्हणजे प्रश्न ऐकलेलाच नसतो. ही जी आपली समस्या आहे ह्याचं कारण आपलं चित्त कुठेतरी दुसरीकडे व्यग्र असतं किंवा समोरच्या विषयामध्ये अव्यग्र असतं. आणि त्यामुळे काय असतं की अशा परिस्थितीत आपल्याला समोरच्या वस्तूचं ज्ञान होत नाही. दुसऱ्या शब्दात सांगायचं म्हणजे समोरच्या वस्तूचं जर आपल्याला ज्ञान व्हायचं असेल, निर्विकल्प ज्ञान व्हायचं असेल, निश्चयात्मक ज्ञान व्हायचं असेल तर आपलं हे चित्त हे त्या ठिकाणी तदाकारित हे व्हायला पाहिजे. आपली जी बुद्धी आहे ती त्या विषयाच्या आकाराला प्राप्त व्हावी लागते. त्याशिवाय आपल्याला निर्विकल्पक असं प्रत्यक्ष ज्ञान होऊ शकत नाही, निश्चयात्मक असं प्रत्यक्ष ज्ञान होऊ शकत नाही. म्हणजे लौकिक ज्ञानाला सुद्धा आपल्याला चित्ताची पदार्थ रूपापत्ती आवश्यक असते. आलं का लक्षात? म्हणजे लौकिक ज्ञानाला सुद्धा आपल्याला पदार्थ रूपापत्ती ही आवश्यक असते, परंतु ही सर्वसाधारणपणे येणारी तद्रूपापत्ती आणि या ठिकाणी समापत्तीमध्ये जी सांगितलेली तद्रूपापत्ती आहे ह्याच्यामध्ये महदंतर आहे. ह्याच्यामध्ये महदंतर आहे. आणि कसं आहे की लौकिक रजतम गुणांचा अधिकार असतोच. समोरच्या विषयाचं आपल्याला ज्यावेळेला निर्विकल्पक प्रत्यक्ष ज्ञान होतं, निश्चयात्मक ज्ञान होतं, त्यावेळेला काय मोठा आपला अंतःकरण सात्विक नसतं, त्यात रजतम गुणांचा नाच चालू असतो, त्यांचा घोंगाट चालू असतो आणि त्यांचा चित्तावर अधिकार असतो. त्यांच्या अधिकाराखाली आधिपत्याखाली आपलं चित्त असतं आणि त्यामुळे त्या ठिकाणी ती जी पदार्थाकारापत्ती येते ती एक अंशिक असते, अंशात्मक असते. आणि अंशात्मक अशी ती तद्रूपता असते आणि या ठिकाणी चित्त हे अभिजात निर्मळ असं स्फटिकासारखं असतं. एरवी आपलं चित्त अनभिजात स्फटिकाप्रमाणे, त्याला अनेक पोचे पडलेत, अनेक ठिकाणी त्याला पोचे पडलेत, वेळं वाकडं झालंय, त्याला अनेक चिरा पडलेल्या आहेत, मलिन आहे. आपलं एरवी चित्त हे मलिन स्फटिकाप्रमाणे असतं, अनभिजात स्फटिकाप्रमाणे असतं, अनेक पोचे पडलेले असतात त्याला. आणि त्यामुळे लौकिक ज्ञान हे बऱ्याच अंशानं आपलं भ्रष्ट असतं. हे काही उपपत्तीद्वारा सांगण्याचं कारण नाही. आपल्याला जे लौकिक प्रत्यक्ष होतं त्यात अनेक प्रकारांनी ते भ्रष्ट असतं, अपुरं असतं. आणि त्यामुळे काय होतं की तसं आपल्याला जरी ज्ञान झालं तर त्याबाबत काहीतरी संशय असतात, अनिश्चयात्मकता असते, वैकल्पिकता असते, काही विकल्प असतात, भ्रांती असते. या सगळ्या गोष्टी आपल्याला ज्ञानामध्ये संभवतात. प्रत्यक्ष ज्ञानामध्ये सुद्धा या गोष्टी संभवतात. आणि ज्ञात आणि अज्ञात ह्यांचा पुन्हा अन्वय असतो. म्हणजे पाठ दिसलं तर पोट दिसत नाही, पोट दिसलं तर पाठ दिसत नाही. नाण्याची एक बाजू दिसली तर दुसरी बाजू दिसत नाही. पूर्व भाग दिसला तर पश्चिम भाग दिसत नाही, पूर्व भाग दिसला तर पार्श्वभाग दिसत नाही. अशा प्रकारे ज्ञात अज्ञात दोन्ही गोष्टींचा अन्वय हा लौकिक ज्ञानामध्ये असतो. पण समापत्तीमध्ये असा प्रकार सरसकटपणे नसतोच. समापत्तीमध्ये निर्मळ अंतःकरण असल्यानं तसा प्रसंग येत नाही. म्हणजे असमापन्न लौकिक ज्ञानामध्ये अपरिपूर्ण ज्ञान, तर समापन्न अशा समापत्तीमध्ये परिपूर्ण ज्ञान असतं. या ठिकाणी असं एवढं सांगावंसं वाटलं, कारण हा एक ज्याने दर्शनशास्त्राचा अभ्यास केलाय त्याला असं या ठिकाणी शंका येते की बाबा
लौकिक प्रत्यक्षामध्ये सुद्धा आपल्याला चित्ताने वस्तुआकारता घेतली पाहिजे, त्याशिवाय आपल्याला ज्ञान होत नाही. मग या ठिकाणी सुद्धा तेच सांगितलंय. वेगळं काय सांगितलंय? तर वेगळं निश्चितच सांगितलंय. तर लौकिक ज्ञानामध्ये अंशात्मक तद्रूपता ही चित्ताला प्राप्त होत असते. आणि त्या ठिकाणी चित्त हे मलिन स्फटिकाप्रमाणे असतं. त्याला अनेक पोचे पडलेले असतात, चरे पडलेले असतात. पारदर्शकता ही किंबहुना नाहीशी झालेली असते. आलं का लक्षात? आपलं जे चित्त आहे त्या चित्तामध्ये पारदर्शकता अजिबातच नसते. कारण त्याला अनेक पोचे पडले असतात, चरे पडलेले असतात, टवके उडालेले असतात. अत्यंत मलिन असं झालेलं असतं. कारण ह्याच्यावर रजतम गुणांचा थैथयाट झालेला असतो, चाललेला असतो. रजतम गुणांनी त्याला अनेक तडे जात असतात. राजसिक तामसिक वृत्तींमुळे त्या ठिकाणी त्याला मलिनता येते, तडे जात असतात, पोचे पडत असतात. त्यामुळे आपलं हे चित्त तसं असतं. आणि तसं असून आपल्याला त्या ठिकाणी अशा मलिन स्फटिकरूप चित्ताला काही अंशाने तन्मयता येते, तदाकारता येते. नाही असं नाही, त्याशिवाय ज्ञान होत नाही असं सांगितलं. पण या ठिकाणी चित्त परिकर्माद्वारा चित्त निर्मळ असं झालेलं असतं. निर्मळ स्फटिकाप्रमाणे अभिजात स्फटिका असतं, ज्यामध्ये फार मोठा फरक आहे. असो, आता या ठिकाणी मुख्य मुद्दा असा आहे की ही तन्मयता या ठिकाणी आहे. मग आपण तन्मयतेची कल्पना कशी करू शकतो? की आपण त्याला म्हणतो कॉन्सन्ट्रेशन. एखादं पुस्तक वाचताना आपल्याला जर त्या ठिकाणी तन्मयता आली तर ती तन्मयता आपली कुठल्या श्रेणीची असते? तर आपण त्याला केवळ ते कॉन्सन्ट्रेशन असतं. म्हणजे चित्ताचा जो फार मोठा भाग असतो, प्रधान अंश असतो, तो प्रधान अंश पुस्तकाच्या रूपानं, ती जी काय ऐतिहासिक कादंबरी असेल, आध्यात्मिक ग्रंथ असेल, संत चरित्र असेल, कुठलंही वाङ्मय असेल की ज्या वाङ्मयामध्ये आपल्याला अभिरुची आहे आणि त्या ठिकाणी आपल्याला एकाग्रता जर प्राप्त झाली, आणि पूर्वी सांगितल्याप्रमाणे ही एकाग्रता नसते, ही एक विषयता असते. त्या विषयामध्ये आपल्याला एक प्रकारे व्यग्रता येते. चित्त ज्यावेळेला व्यग्र होतं आणि त्या पुस्तकामध्ये आपण, त्या वाचनामध्ये आपण इतके रमलेलं असतो की आजूबाजूच्या घडामोडी आपल्या लक्षात येत नाहीत, आवाज लक्षात येत नाहीत, येणारी जाणारी माणसं ह्याच्याबद्दल आपल्याला कुठलाही बोध होत नाही. आणि नंतर आपल्याला लक्षात येतं की कोणीतरी सांगता, अरे इथून हा आत्ता गेला, पाहिलंच का त्याला? आणि आपण म्हणतो नाही, पाहिलं नाही, कळलं नाही. आणि त्यावेळेला आपल्याला लक्षात येतं की आपल्याला त्या पुस्तकामध्ये आपण किती व्यग्रता आली होती. बरं, ही व्यग्रता कॉन्सन्ट्रेशनची असणे यावेळेला होतं काय? तर आपल्या अंतःकरणाचा फार मोठा अंश हा त्या पुस्तकानं व्यापलेला असतो. मग ते पुस्तक असेल, संगीत असेल, ज्या ठिकाणी आपल्याला व्यग्रता येईल त्या विषयानं चित्त हे व्याप्त झालेलं असतं. फार मोठा अंश हा व्याप्त झालेला असतो चित्ताचा. त्यामुळे अंतःकरणाचे जर आपण भाग पाडले की असं आहे की आपण पुस्तक वाचत असतो, म्हणजे क्रिया ही कशी आहे, ज्ञान किंवा बोध हा कसा आहे? मी पुस्तक वाचत आहे, त्या विषयानं चित्त हे व्याप्त झालेलं असतं. फार मोठा अंश हा व्याप्त झालेला असतो चित्ताचा. त्यामुळे अंतःकरणाचे जर आपण असे 3 भाग पाडले की असं आहे की आपण पुस्तक वाचत असतो, म्हणजे क्रिया ही कशी आहे, ज्ञान किंवा बोध हा कसा आहे? मी पुस्तक वाचत आहे, असं ते ज्ञान आहे त्या ठिकाणी. मग त्या ठिकाणी अंतःकरणामध्ये एक भाग मीच आहे, एक भाग पुस्तकाचा आहे आणि एक भाग वाचत आहे असा आहे. आणि ज्यावेळेला ही व्यग्रता वाढत जाते त्यावेळेला हे जे अंतःकरणाचे 3 घटक आहेत, अहंकार, अहमभाव जो आहे, मी, आणि वाचत आहे हा जो प्रकार आहे, ह्यांच्यामध्ये संकोच येत जातो आणि हळूहळू चित्तामध्ये पुस्तकाची व्यापकता ही वाढत जाते. आलं का लक्षात? म्हणजे जशी आपल्याला व्यग्रता येईल तसं तसं तो विषय अंतःकरणाला व्यापत जातो. संगीत असेल तर संगीताच्या बाबतीत संगीतातला नाद हा त्या चित्ताला व्यापत जातो. आणि मी ऐकत आहे, यामधले मी आणि ऐकत आहे हे अंश जे आहेत
चित्ताचे हे जे घटक आहेत ते क्रमशः संकोच पावतात आणि त्यामुळे संगीताची जागा व्यापत जाते अंतःकरणामध्ये. मग असं होता होता काय होतं की व्यग्रता वाढत 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 जाते. मग त्याची वाढत गेली की पुढे आपण म्हणतो कॉन्सन्ट्रेशन होतं, त्याच्यानंतर म्हणतो एनग्रॉसमेंट आली. एनग्रॉसमेंट आल्यानंतर पुढे जाऊन आपण म्हणतो ऍब्सॉर्प्शन आलं. पण या ठिकाणी होतं काय की व्यग्रता वाढता 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 शेवटी अशी एक अवस्था येते की त्या ठिकाणी मी आणि करत आहे, वाचत आहे, कुठल्या प्रकारची जी क्रिया आहे त्यातली ती अत्यंत संकोचाला प्राप्त झालेली असते. म्हणजे समजा संगीत ऐकत आहात तर संगीत ऐकताना तुम्ही तुमचं अहमत्व आणि ममत्व हे पार विसरून जाता. इतका त्यामध्ये संकोच येतो की त्या ठिकाणी तुम्हाला अहमची आणि ममची जाणीव होत नाही. ऐकत आहे या गोष्टीची जाणीव होत नाही. तुम्ही अगदी पार त्या संगीताच्या नादामध्ये नादाकार होता, नादरूप होता. इतकी ती व्यग्रता वाढत गेली की त्याला आपण शेवटी म्हणतो की ही इज ऍब्सॉर्ब्ड इन म्युझिक. तो पार त्याचा संगीतामध्ये लय झाला असं म्हणतो. संगीतामध्ये लय झाला असं म्हणतो, पण आपण असं कधी म्हणत नाही की तो संगीत झाला. आता विचार करा की आता मी संगीत ऐकत आहे. आता ज्या वेळेला माणूस अहंकाराने अहमत्वानं संगीत ऐकेल त्यावेळेला त्याचा मी कार हा मोठा असेल. मी संगीत ऐकत आहे. मग क्रमाक्रमानं संगीत जसं प्रभावी होत जाईल तसं तसं त्याचा अहमत्व आणि ममत्व हे विरघळत जाईल. संकोच म्हणजे या ठिकाणी अशी कल्पना करा की चित्ताचे 3 घटक पाडा. चित्त एक गोलाकार करा, वर्तुळ काढा, चित्ताचं वर्तुळ काढा आणि चित्ताच्या वर्तुळामध्ये 3 घटक दाखवा. एक मी, एक संगीत आणि ऐकत आहे. या ठिकाणी मी म्हणजे ग्रहितृ, संगीत म्हणजे ग्राह्य आणि ऐकत आहे म्हणजे ग्रहण. म्हणजे ग्रहितृ, ग्राह्य, ग्रहण असे अंश आपल्याला त्या ठिकाणी सापडतात. कुठलाही तो विषय असो त्याच्यामध्ये व्यग्रता आली की आपल्याला हे 3 घटक त्या ठिकाणी हे दाखवता येतात. मग या ठिकाणी संगीतामधली जर व्यग्रता वाढत गेली तर काय होईल? त्या वर्तुळाचा संगीताने व्याप्त जो अंश आहे तो वाढत जाईल, वाढत जाईल, वाढत जाईल आणि क्रमशः इतर जे अंश आहेत ते संकोच पावत जातील. म्हणजे मीचा अंश संकोच पावेल, ऐकत आहेचा अंश संकोच पावेल, संगीताचा अंश हा बृहदाकार होईल. पण ह्याची वाढ कुठपर्यंत होईल तर अशी एक अवस्था प्राप्त होईल की त्या ठिकाणी नाममात्र मी आणि नाममात्र ऐकत आहे हे शिल्लक राहील आणि संगीत हे जवळजवळ 99% 99.99% सुद्धा कदाचित अंतःकरणाचा ताबा घेईल, तेवढं ते व्यापक होऊ शकेल. पण त्या ठिकाणी कुठेतरी मी आणि ऐकत आहे ह्या गोष्टी शिल्लक राहतीलच. कारण कानाशिवाय संगीत चालणार नाही. त्या ठिकाणी तुम्हाला कानाचं काहीतरी काम राहील. बरं, कानाच्या मागे काम करण्यासाठी अस्मिता ही जागी राहावी लागेल. अहम शिवाय कान कसे काम करतील? नाही तर झोपेतही काम करू शकले असते. झोपेत कान काम करू शकत नाहीत कारण कानामागे मी नसतो. कानामागे मी असल्याशिवाय कान काम करत नाहीत. म्हणजे असं आहे की शेवटी असं आपल्याला या ठिकाणी अनुमान असं काढता येईल की निदान सूक्ष्मदर्शकीय मी आणि ऐकत आहे ही शिल्लक राहतीलच आणि राहायलाच पाहिजेत. अशा प्रकारे लौकिक ज्ञानाच्या प्रांतामध्ये ही एक सीमा आहे. पण असं आहे की त्याच्याही पलीकडे त्याला आपण म्हणतो की ऍब्सॉर्प्शन, तो संगीतमय झाला. म्हणजे तो संगीतामध्ये मग्न आहे, संगीतामध्ये मग्न आहे, संगीतामध्ये तन्मय झालेला आहे, संगीतामध्ये व्यग्र झालाय. आपण इथपर्यंत म्हणून आपण थांबतो आणि ह्याच्या पुढे काही होत नसतं. पण समजा असं झालं की तो संगीत झाला, तन्मय होता 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 त्या ठिकाणी जर तो संगीत झाला असा जर प्रसंग येत असेल किंवा येऊ शकेल तर तो या समापत्तीमध्ये येऊ शकतो. म्हणजे बघा की त्या ठिकाणी
योगिक प्रत्यक्षाचं स्वरूप थोडंसं आपल्याला या ठिकाणी लक्षात येतं. मी संगीत ऐकत आहे, मग त्या ठिकाणी संगीत वाढत गेलं, व्यापक झालं तर मी संगीत ऐकत आहे, मी संगीत ऐकत आहे, मी संगीत ऐकत आहे. अशा प्रकारे परिणती होता होता केवळ शेवटी संगीत एवढंच राहिलं तर त्याला संगीत समापन्नावस्था, संगीत समापत्ती, ग्राह्य समापत्ती असं म्हणता येईल. अशा प्रकारे ही जी अवस्था आहे, तन्मयतेच्या पलीकडची अवस्था जी आहे ती समानाकारापत्ती असते. म्हणजे तन्मयतेच्या पलीकडची समानाकारापत्ती असते, त्याला समापत्ती म्हणतात. अशा प्रकारे या ठिकाणी चित्ताचे 3 घटक जर आपण त्यांची कल्पना केली तर आपल्याला लक्षात येतं की ज्या वेळेला विषय हे व्यापतात, अर्थात ग्राह्य अंश जो आहे तो व्यापत गेला तर ग्राह्य समापत्ती लागेल. जर ग्रहण अंश जर व्यापत गेला तर शेवटी केवळ ग्रहण राहील, मग ती ग्रहण समापत्ती असेल. किंवा जर ग्राह्य अंशा जर व्यापत गेला, मी हा जर त्यात व्यापक होत गेला, होता 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 सबंध अंतःकरण ज्या वेळेला मीकार होईल, मीमय होईल, त्यावेळेला ती ग्रहितृ समापत्ती असते. असो, आता असं आहे की ग्राह्य आलंबनानं ज्या वेळेला समापत्ती लागते ती द्विविध असते. एक म्हणजे स्थूलभूत, म्हणजे पृथ्वी, अप, तेज, वायू, आकाश ही पंचमहाभूत. तर दुसरं म्हणजे भूत सूक्ष्म, म्हणजे तन्मात्र, शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध तन्मात्रा. शब्द तन्मात्र, रूप तन्मात्र, रस तन्मात्र, गंध तन्मात्र, स्पर्श तन्मात्र, असे जे 5 तन्मात्र आहेत त्यांच्या संदर्भातून सुद्धा एक ग्राह्य समापत्ती लागते. आणि म्हणून स्थूलभूत ग्राह्य समापत्ती, सूक्ष्मभूत ग्राह्य समापत्ती अशा प्रकारच्या द्विविध समापत्ती असतात. म्हणजे ग्राह्य तत्वांमध्ये त्यांचा दोघांचाही अंतर्भाव हा सर्वमान्य आहे. सगळ्यांनी तो मान्य केलेला आहे की ग्राह्य समापत्तीमध्ये स्थूलभूत साक्षात्कार होईल किंवा सूक्ष्मभूत साक्षात्कार होईल, स्थूलभूताकार चित्त होईल किंवा सूक्ष्मभूताकार चित्त होईल, स्थूलभूतमय असं चित्त होईल किंवा सूक्ष्मभूतमय असं चित्त होईल, तदाकार आणि तद्रूप असं चित्त होऊ शकेल, असं टीकाकारांनी त्या ठिकाणी स्पष्ट वक्तव्य केलंय. आणि ग्राह्य विषयामध्ये भाष्यकार पंचमहाभूत म्हणजे सूक्ष्मभूत पंचक हे दोन्ही घालतात. आणि विश्वभेद पदानं चराचर सृष्टी सांगतात. भाष्याकडे जर तुम्ही लक्ष दिलं तर तुम्हाला असं लक्षात येईल, त्याने 3 वर्ग सांगितलेत, स्थूलभूत, सूक्ष्मभूत आणि चराचर सृष्टी. विश्वभेद रूपानं सबंध समस्त वैषयिक सृष्टी, अशा प्रकारे, अर्थात ही सृष्टी स्थूलभूतांचा परिणाम आहे. अशा प्रकारे त्रैविध्य या ग्राह्य समापत्तीमध्ये भाष्यकारांनी सांगितलेलं आहे. पण हे त्रैविध्य मानण्याचं कारण नाहीये, कारण चराचर सृष्टी जी आहे ती शेवटी स्थूलभूतांचाच परिणाम आहे आणि त्यामुळे त्याला वेगळं मानण्याचं कारण नाही, असाही एक पक्ष या ठिकाणी उभा करता येतो, दार्शनिक पक्ष उभा करता येतो. कारण हे वैश्विक घटपटादी जे भौतिक वस्तू आहेत, पदार्थ आहेत, ते सगळे पंचमहाभूतांपासूनच प्राप्त झालेले आहेत. आणि असा एक स्पष्ट निर्देश तुम्हाला भास्वती या टीकेमध्ये सापडेल. हरिहरानंद आरण्यक यांनी जी भास्वती नामक टीका केली त्यांनी त्या ठिकाणी स्पष्ट असा निर्देश केला आहे. म्हणजे भाष्यकाराने त्रैविध्य सांगितलं असं नाही, त्या ठिकाणी त्याने म्हणते त्रैविध्य मांडण्याचं कारण नाही, ते द्वैविध्य आहे. कारण चराचर सृष्टी ही स्थूलभूतांचाच परिणाम आहे. अशा प्रकारे त्यांनी एक आग्रहक असा पक्ष मानलेला आहे. पण असे विज्ञान भिक्षूंच्या टीकेकडे जर तुम्ही वळालात तर तुम्हाला असं लक्षात येईल की त्यांनी भाष्यातलं त्रैविध्य जे आहे ते तसंच मानलेलं आहे आणि मांडलेलं आहे. पण भिक्षूंच्या
त्यांचं जे एक मत आहे ते मी आता पुढे सांगणार आहे की ज्या अन्वय ते असं अर्थ करतात की भूत सूक्ष्म या भाष्यपदात तन्मात्रादी प्रकृती अव्यक्त पर्यंत तत्व मानावी आणि ग्राह्य समापत्तीमध्ये अप्रकृतीपर्यंत सर्व तत्व घ्यावी, अशा प्रचंड व्याप्तीमुळे ग्रहण समापत्तीचे विषय इंद्रिय आणि ग्रहितृ समापत्तीतील अस्मिता या सगळ्यांचा अंतर्भाव होऊन त्यांच्या पृथक वर्गीकरणाला काही प्रयोजन राहत नाही. म्हणजे विज्ञान भिक्षूंनी काय केलंय, त्यांनी त्रैविध्य मानलंय, पण त्रैविध्य मानताना भूत सूक्ष्म म्हटल्यानंतर केवळ तन्मात्र नाहीत तर अस्मिता तत्व, बुद्धी तत्व, इंद्रिय, मन, बुद्धी, अहंकार, इंद्रिय या सगळ्या गोष्टी त्यात मानल्या त्यांनी. ते म्हणतात हे सगळे ग्राह्यच आहेत. अस्मिताही ग्राह्य आहे, बुद्धी पण ग्राह्य आहे, कारण बुद्धीला तुम्ही समजून घ्यायचंय, बुद्धीचा साक्षात्कार करायचा आहे, सत्वाचा साक्षात्कार आहे, अस्मितेचा साक्षात्कार आहे. त्यामुळे ते या सगळ्या तत्वांना त्या ठिकाणी ग्राह्य समापत्तीमध्ये घालतात आणि त्यामुळे एका अर्थानं ग्रहितृ आणि ग्रहण समापत्ती ह्यांना काहीच अर्थ राहत नाही. विशेषतः ग्रहण समापत्तीला अर्थच राहत नाही, कारण इंद्रिय सुद्धा या ठिकाणी ते ओढतात ते. त्यामुळे त्यांनी भास्वतीकारांच्या तुलनेनं जरी एक योग्य पाऊल उचललं असलं तरी त्यांनी पुन्हा एक अयोग्य पाऊल त्या ठिकाणी उचललंच असं या ठिकाणी खेदाने म्हणावं लागतं. म्हणून ते असं म्हणतात की अत्र भूत सूक्ष्म शब्देन तन्मात्रादी प्रकृतीपर्यंत ग्रहितृम, अगदी मूळ प्रकृतीपर्यंत सगळ्या तत्वांचं या ठिकाणी ग्रहण करावं असं ते म्हणतात, असं त्यांचं त्या ठिकाणी स्पष्ट वक्तव्य आहे. त्यामुळे थोडं त्यांचं मत हे दोषावह आहे, वादग्रस्त आहे. पण ते या ठिकाणी एक अशी युक्ती लढवतात की सूक्ष्म तत्वांना कारणत्व असतं, सूक्ष्म तत्वांना सूक्ष्म तत्व हे कारणरूप असतात, पण इंद्रियांना कारणत्व नसल्यानं ती तेवढी व्यावृत्त करावी. या ठिकाणी तिची पंचायत आली की ह्याच्यामध्ये इंद्रिय सुद्धा येतात. प्रकृती मूल प्रकृतीपर्यंत सर्व तत्व घेतल्यावर इंद्रिय पण येतात. तर ते युक्ती अशी करतात या ठिकाणी, ते म्हणतात की सूक्ष्म तत्वांना कारणत्व असतं, इंद्रियांना कारणत्व नाहीये, इंद्रियांपासून काही होत नाही. आलं का लक्षात? इंद्रियांना कार्य नाहीये, इंद्रियांना कुठल्याच गोष्टीचं कारणत्व नाहीये. बाकी अस्मितेला कारण आहे, अस्मिताला कार्य आहे. अस्मितेपासून काही बनतं, बुद्धितत्वापासून काही बनतं, प्रकृतीपासून काही बनतं, पंचमहाभूतांपासून काही बनतं. म्हणजे ज्याच्यापासून काहीतरी बनतं त्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी घ्यायला पाहिजेत आणि बाकीच्या गोष्टी सोडून दिल्या पाहिजेत. अर्थात इंद्रियांमुळे काही बनत नाही म्हटल्यानंतर इंद्रिय या ठिकाणी व्यावृत्त करावी अशी एक ते या ठिकाणी युक्ती सांगतात. आणि ते असं म्हणतात की सूक्ष्म शब्दस्य कारणार्थतया न अत्र इंद्रिय ग्रहणम, इंद्रियांचं ग्रहण करू नका, इंद्रिय सोडून बाकी सगळी तत्व घ्या असं ते म्हणतात. त्यामुळे ग्रहण समापत्तीला कुठल्याही प्रकारे निष्प्रयोजकत्व येत नाही असं ते म्हणतात. पण या भिक्षू मतावर लक्ष ठेवून असं म्हणता येईल की भूत सूक्ष्म पदानं केवळ तन्मात्र मानून व्यवस्था केल्यास कोणताच दोष संभवत नाही आणि समापत्ती त्रयांमध्ये सर्व प्रकृतिगण हे योग्य तऱ्हेनं बसत असताना असा अतिरिक्त अतिव्याप्त अर्थ करण्याचं काही कारण नाहीये. कारण म्हणजे सूत्रामध्ये भाष्यामध्ये सगळं सुटसुटीत केलंय. ग्राह्य समापत्ती कुठली, ग्रहण समापत्ती कुठली, गृहीत समापत्ती कुठली, हे सगळं अगदी स्पष्ट वर्गीकरण आहे. असं असताना हा त्यांनी केलेला प्रपंच काही करण्याचं कारण नाही. असो, ग्रहण शब्दाविषयी भाष्यकार म्हणतात तथा ग्रहणेषु अपि इंद्रियेषु द्रष्टव्यम. स्पष्टपणे त्यांनी म्हटलेलं आहे की ग्रहण म्हणजे इंद्रिय. याचा अर्थ असा की ग्राह्य समापत्तीत जसं पाहिलं तसंच ग्रहण नामक इंद्रियात पाहावं म्हणजे ती ग्रहण समापत्ती होते. म्हणजे तदाकारापती, तद्रूपता, तदंजकता
हा जो प्रकार इंद्रियात जर जमला झाला तर ती इंद्रिय समापत्ती म्हणजे ग्रहण समापत्ती होते असं ते म्हणतात. आणि म्हणून वाचस्पती तसा खुलासा स्पष्ट करताना म्हणतात ग्रहण आणि इंद्रियाणी. वार्तिककार सुद्धा ग्रहण या पदाचा अर्थ करताना गृह्यते अनेनेति ग्रहणम इंद्रियम असाच करतात. ग्रहण पदानं जे इंद्रिय मानले जातात ते सर्वसाधारणपणे बुद्धेंद्रिय होय. या ठिकाणी भावा गणेशांनी एक खुलासा केलाय. योग प्रदीपिकाकार भावा गणेश ते म्हणतात ग्रहण कर्णसामान्यम त्रयोदश विधम. ही जी 13 इंद्रिय आहेत, 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, मन बुद्धी अहंकार अशी जी 13 इंद्रिय आहेत त्यांचा या ठिकाणी समावेश करायला पाहिजे असं ते म्हणतात. पण विज्ञान भिक्षू मात्र ग्रहण सुद्धा त्रिविध मानतात. सूक्ष्मेंद्रियांमध्ये बुद्धी अहंकार, स्थूल इंद्रियांमध्ये चक्षुरादी आणि विश्वभेदात्मक म्हणजे स्थावर जंगमांचं विशेष चक्षुरादी असे ते मानतात. तर ते असं म्हणतात की ग्रहणम इंद्रियम तत्र समापत्तौ सूक्ष्म स्थूल विश्वभेद रूपम त्रैविध्यम अतिदिशति तथा ग्रहणेषु एव अपि इति इंद्रियाणाम सूक्ष्मम बुद्धि अहंकाराविति. भाष्यकारो वक्षति स्थूलम च चक्षुरादिकम विश्वभेदश्च स्थावर जंगमानाम चक्षुरादि विशेषो इति असं त्यांनी त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. म्हणजे ग्रहण म्हटल्यानंतर सर्वसामान्यपणे इंद्रिय, बाह्येंद्रिय, अंतरेंद्रिय जी ज्ञानाच्या प्रक्रियेमध्ये उभी असतात. कारण ज्ञानाच्या प्रक्रियेमध्ये इंद्रियांबरोबर मन पाहिजे, बुद्धी पाहिजे, अहंकार पाहिजे. या सगळ्या तत्वांद्वाराच ज्ञान प्रक्रिया उभी केली जाते. तर ती जी 13 इंद्रिय आहेत ती 13 इंद्रिय या ठिकाणी ग्रहण या वर्गामध्ये घातली जातात. ग्रहितृ म्हणजे काय? ग्रहितृ पुरुष आलंबनम असं भाष्यकार स्पष्ट म्हणतात. ग्रहितृ म्हणजे पुरुष चैतन्य मात्र असा अर्थ घेणं हा अनिष्ट आहे. कारण पुरुष ज्ञान, कारण त्याने काय होईल ते पुरुष ज्ञान ठरेल. ग्रहितृ विषयी म्हणूनच म्हणतात अस्मितास्पदम ही ग्रहिता पुरुष इति भावहा. म्हणजे अस्मिता विशिष्ट पुरुषच मानावा. अस्मितेच्या संसर्गामध्ये असलेला जो आत्मा आहे तोच मानावा. याचं मुख्य कारण असं की पुरुष हा अविषय आहे, पुरुष हा विषय नाही आहे, पुरुष हा अविषय आहे. त्यामुळे तद्विषयक समापत्ती ही अशक्य असते. असो, आता या ठिकाणी ग्रहितृ म्हणजे अस्मिता मानायची असेल तर भाष्यकार या ठिकाणी पुरुष पद का घालतात? तर मग असं अस्मिता मानायची असेल तर या भाष्यकाराने पुरुष का घातलं या ठिकाणी पद? त्यांनी सांगायचं अस्मिता. त्यामुळे हा विचार या ठिकाणी पहिल्यांदा क्रमप्राप्त होतो. आला का लक्षात? कारण असं आहे भाष्यकार त्या ठिकाणी असं म्हणलेले आहेत आणि आपण पाहिलंय ते भाष्यपाद पाहिलेला आहे. तथा ग्रहितृ पुरुष आलंबनोपरक्तम ग्रहितृ पुरुष समापन्नम गृहीतृ पुरुष स्वरूपाकारेण निर्भासते. चक्क त्याने पुरुष हा शब्द वापरलाय, चैतन्यवाचक शब्द वापरलाय. पण वाचस्पती मिश्र म्हणतात की या ठिकाणी अस्मिता मानावी, कारण पुरुष हा विषय नाहीये, पुरुष हा विषयी आहे. आणि म्हणून ते म्हणतात अस्मिता स्पदम ही ग्रहिता पुरुष इति भावहा. पण आता या ठिकाणी आता सांगितल्याप्रमाणे असं आहे की ग्रहितृ म्हणजे अस्मिताच जर मानायची असेल तर भाष्यकाराने तसं स्पष्ट म्हणायला पाहिजे होतं. त्यांनी पुरुष शब्द का वापरलाय भाष्यामध्ये? तर ही या ठिकाणी एक समस्या उभी राहते. म्हणजे हेही मान्य करावं लागतं की पुरुष हा विषय नाहीये, आत्मा विषय नाहीये, आत्मा विषयी आहे. आत्मा विषयी आहे तर विषयीचं ज्ञान कसं होईल? आलं का लक्षात? त्यामुळे ठिकाणी एक द्विधा परिस्थिती निर्माण होते की भाष्यकारांचंही मत मान्य करावं लागतं किंवा भाष्यकारांचंही मत पटतं आणि एक वाचस्पती मिश्रांचा खुलासा जो आहे तोही मान्य करावा लागतो. थोडी द्विधा परिस्थिती होते. म्हणजे हेही मान्य करावं लागतं, तेही मान्य करावं लागतं.
एकूण काय तर समस्या अशी की भाष्यकारांनी अस्मिता शब्द त्या ठिकाणी का वापरला नाही, पुरुष शब्द का वापरला, ही आता या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी समस्या प्राप्त झालेली आहे. आता असं पहा की अस्मिता समापन्न चित्त भाष्यकारांनीच पूर्वी सांगितलेलं आहे. थोडस तुम्ही मागे वळलात तर चित्त परिक्रम प्रकरणामध्ये विशोकावा ज्योतिष्मती या सूत्रावर भाष्य करताना अस्मिता संवित भाष्यकार समजावून सांगतात आणि त्या ठिकाणी अस्मिता समापत्ती ही त्यांनी सांगितलेली आहे. तर अस्मिता समापत्तीमध्ये अस्मिता विशुद्ध आणि परिणामांतराला प्राप्त न असताना ती जाणवते. अस्मिता विशुद्ध स्वरूपात जाणवते. एरवी आपली अस्मिता कशी असते की हा जो आपला मी आहे, हा मी अनेक प्रकारची वस्त्र घालून असतो. जात पात वर्ण लिंग या सगळ्या अनेक प्रकारची वस्त्र पांघरून मीची व्याख्या केली जाते. म्हणजे अनेक वेळा तुम्हाला सांगितलं, तुम्हाला जर विचारलं तुम्ही ज्याला मी समजता तो मी म्हणजे कोण, तर तुम्ही शरीर संदर्भामध्ये किंवा मन बुद्धी अहंकार यांच्या संदर्भामध्येच मीची जाणीव घेता. मी जाड आहे, मी बुटका आहे, मी उंच आहे, मी ठेंगणा आहे, मी सशक्त आहे, मी सुरूप आहे, कुरूप आहे. अशा प्रकारे आपण शरीर सापेक्षतेनं आपला अहम समजून घेतो किंवा मनाच्या सापेक्षतेने मी सुखी आहे, मी दुःखी आहे, मी पापी आहे, मी पुण्यवान आहे. अशा प्रकारे आपण अंतःकरणाच्या धर्मातून आपला अहम समजून घेतो. विशुद्ध स्वरूपामध्ये आपल्याला आपल्या अहमचं गमन कधीच होत नाही. पण ते या ठिकाणी प्राप्त होत असतं. अस्मिता समापत्तीमध्ये तसं प्राप्त होतं, कारण अस्मिता ही कुठल्याही परिणामांतराला प्राप्त न होता आपल्या पुढे पेश होत असते. आणि त्या ठिकाणी भाष्यकारांनी सांगितलंय अहम अस्मी अशी संवेदना त्या ठिकाणी आपल्याला प्राप्त होते. त्या सूत्रातल्या भाष्याकडे तुम्ही वळालात, अस्मिता समापत्ती जर पाहिली तर मी असा आहे ह्याची जाणीव योग्याला त्या समापत्तीमध्ये होते. आणि तो मी म्हटल्यानंतर अपरिच्छिन्न, शरीरापरिच्छिन्न, मन बुद्धी अहंकार अपरिच्छिन्न अशा स्वरूपामधला तो अहमचा साक्षात्कार असतो. तर त्या ठिकाणी भाष्यकाराने असं म्हटलेलं आहे, तुम्हाला ते भाष्य आठवत नसेल तर सांगतो. अस्मितायाम समापन्नम चित्तम निस्तरंगम महोदधी कल्पम शांतम अनंतम अस्मिता मात्रम भवती. अशी अस्मिता समापत्ती असते. सागरावत निस्तरंग सागरावत चित्त झालेलं असतं. आणि पुन्हा काय होतं, यत्र इदम उक्तम तम अणुमात्रमात्मानम अनुविद्धम अस्मित्येव तावत संप्रजानिते इति. मी असा आहे ह्याची जाणीव योग्याला जी होते, साक्षात्कार जो होतो तो या समापत्तीमध्ये होत असतो. म्हणजे अस्मितेत समापन्न चित्त निस्तरंग महान सागराप्रमाणे शांत अनंत असं होतं, अस्मितारूप होतं. आणि त्या संबंधामध्ये पूर्वाचार्य वचन भाष्यकार उद्धृत करतात की त्या अणुमात्र अस्मितारूप आत्म्याला जाणून मी असा आहे असं योगी जाणतो. आणि ही जी पुरुषाकारता जी आहे ती अशी चित्ताची निस्तरंग शुद्ध परिणामांतर अप्राप्त अस्मिताकारता असते. या ठिकाणी पुरुषाकारता जी सांगितली आहे ती तुम्हा आम्हाला प्राप्त होणारी नाहीये. मी जाड आहे, मी बुटका आहे, मी सुरूप आहे, मी कुरूप आहे, मी सशक्त आहे, मी अशक्त आहे, मी बुद्धिवान आहे, मी मूर्ख आहे, मी पुण्यवान आहे, पापमय आहे, असं जे आपल्याला अंतःकरणावच्छिन्न स्वरूप आपल्याला जे प्राप्त होत असतं तसं हे नसतं. आणि म्हणून पुरुषाकारता म्हणजे तशा स्वरूपामध्ये, विशुद्ध स्वरूपामध्ये ज्याला अस्मिता असते तीच त्या ठिकाणी पुरुषाची प्रतिमा असते. त्यामुळे अस्मिताकारता म्हटलं काय, अस्मिता समापत्ती म्हटलं काय आणि पुरुषाकारता म्हटलं काय, अर्थ एकच आहे. आणि त्यामुळे त्या अर्थाने ती पुरुषाकारताच ठरते. अशा प्रकारे या समस्येला उत्तर आहे. अस्मिताकारता मानायची तर माना, पण ती अस्मिता कशी, अस्मिता समापत्तीमध्ये ती कशी निस्तरंग मोहदधी कल्पम,
आणि ज्यावेळेला अस्मिता अशा स्वरूपात असते त्याच वेळेला त्यामध्ये चैतन्य हे प्रतिफलित होतं. असं आहे, स्वच्छ आरशामध्ये आपलं प्रतिबिंब जसं प्रतिफलित होतं किंवा एखाद्या सरोवरामध्ये शांत स्वच्छ सरोवरामध्ये अत्यंत स्थिर स्थावर झालं सरोवर, त्याच्यामध्ये आपल्याला जे प्रतिबिंब मिळतं ते जसंच्या तसं असतं. पाणी जरा हललं की प्रतिबिंब हलतं. प्रतिबिंब हे बिंबाच्या आकाराने राहत नाही, वेडवाकडं होतं. हा आपला अनुभव आहे. तर आपल्यामध्ये अस्मितेला अशा अनेक पोचेत, अस्थिर आहे. त्याच्यामध्ये पुरुषाची प्रतिमाही कधीच नीट पडू शकत नाही, आत्म्याची प्रतिफलित होत नाही. आलं का लक्षात? एखाद्या सरोवरामध्ये आजूबाजू अशी कल्पना करा की तुम्ही शांत सौम्य आणि स्वच्छ सरोवरामध्ये भोवतालचा पर्वतराशी जो आहे त्याचं प्रतिबिंब पाहता. झाडी झुडपी पर्वतराशी, त्यावेळेला प्रतिबिंब आपल्याला स्पष्ट, जसा पर्वत आहे तसं प्रतिबिंब पडतं, जसं झाड आहे तसं प्रतिबिंब पडतं. त्यामध्ये कुठल्याही प्रकारे विपर्यास होत नाही, वस्तू विपर्यास होत नाही. पर्वत जसाच्या तसा त्या ठिकाणी आपल्याला पाण्यामध्ये प्रतिफलित झालेला दिसतो, किंवा झाड किंवा आकाश या गोष्टी जशाच्या तशा भासतात. पण तुम्ही बारीकसा खडा त्या पाण्यामध्ये टाका, ताबडतोब प्रतिबिंब जे आहे ते बिंबरूपानं राहत नाही, त्यामध्ये काही फेरफार होतात. पर्वत वेडावाकडा होईल, झाड वेडावाकडं होईल. आलं का लक्षात? तर अस्मिता समापत्तीमध्ये अशा सरोवराप्रमाणे शांत झालं असतं. भाष्यकारांच्या भाषेत सांगायचं म्हणजे निस्तरंग मोहदधी कल्पम, अनंत विशाल असा निस्सीम सागर, त्याच्या आकाराला चित्त प्राप्त होतं. आणि त्यामुळे त्या ठिकाणी शांत झालेल्या चित्तामध्ये, स्वच्छ स्फटिकवत झालेल्या चित्तामध्ये, त्या चित्ताच्या आधारभूत, चित्ताला आधारभूत असं जे चैतन्य तत्व आहे ते त्या ठिकाणी प्रतिफलित होतं. दुसऱ्या प्रकाराने सांगायचं म्हणजे ज्यावेळेला सरोवर शांत होतं, स्वच्छ, आणि त्यातलं सबंध मातीही जाऊन खाली बसते आणि पाणी अति नितळ स्वच्छ होऊन जातं, स्थिर होतं, त्यावेळेला आपल्याला त्या पाण्यात त्या तळ्याचा तळ दिसतो. त्या तळ्याचा तळ आपल्याला दिसतो. तर या ठिकाणी अस्मिता ज्यावेळेला अशी शांत होईल त्यावेळेला त्याचा तळ दिसेल. आणि त्याच्या तळाशी काय असतं? तर त्या चित्त जो चैतन्य आहे, आपल्या सगळ्या तत्वांचा तो आश्रय आहे, तर तो त्या ठिकाणी त्याला दिसेल. योग्याला त्या ठिकाणी तो अणुमात्र पुरुष हा दिसेल. जसं एखाद्या तळ्याचा तळ आपल्याला दिसतो, स्वच्छ शांत तळ्याचा तळ दिसतो, तसं अस्मितेचा तळ दिसेल. आणि अस्मितेच्या तळाशी त्याचा जो आश्रय आहे, त्याला आश्रय देणारा जो आहे, आश्रयभूत चैतन्य दिसेल. आश्रयीभूत चित्तामध्ये, आश्रयीभूत चित्तामध्ये आश्रयभूत चैतन्य हे दिसेल. आणि त्यामुळे त्याला अस्मिता समानाकारापत्ती म्हटली काय किंवा पुरुषाकारता म्हटलं काय, अर्थ एकच होतो. असो, अशा प्रकारे आपण या समापत्ती प्रकरणाचा विचार हा पुढे चालू ठेवणार आहोत. या ठिकाणी आज इथंच विश्राम घेऊया. कृष्णार्पणमस्तु.